वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलः संविठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातृं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमताद्वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। हरि हरि आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान। कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान। मनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज ही आस, तुमचे रवित धन ते मज मृत्यू के समान। विठाला 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 विठाला। हरि हरि पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सखल माईबापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी सदेहे वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गोड 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असणारा उपदेश करतात। ते कोणाला उपदेश करतात? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या अभंगामध्ये उपदेश करतात। काय उपदेश करतात? सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार देणं तो गरजेचं आहे। आज मॉरिशसमधील सर्व भाविक मंडळींना नम्रतेची विनंती आहे। आज आपल्या या मॉरिशस शहरामध्ये सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचं कीर्तनाचं आयोजन आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगामधील प्रत्येक चरणाचा आणि जेवढा माझ्या वेळेमध्ये शक्य होईल तेवढा मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण आता आपल्या कीर्तनाकडे वळूया। विठाला 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 विठाला। अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे। अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत। उपदेश करत असताना उपदेश कोणी कोणाला करावा, उपदेश कोणी कोणाला करावा
आणि उपदेश करता कोण आहे, आणि खऱ्या अर्थानं करता जो आहे तो उपदेश करणारा करता, किंबहुना ज्याला उपदेश आपण करतोय ते कोण आहेत, दोन्हीही अधिकारी असावे. उपदेश करताही अधिकारी असावा आणि ज्याला उपदेश करायचा आहे तो सुद्धा तोही अधिकारी असावा. मग इथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ज्याला उपदेश करतायत ते म्हणजे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजीराजांना, आणि तो खऱ्या अर्थानं उपदेश करतायत. एकट्या राजांना नाही तर जडजीवांना खऱ्या अर्थानं तो उपदेश आहे राजांना, एक लक्षात ठेवा. म्हणून उपदेश करता मोठा असावा आणि ज्याला उपदेश करायचा आहे तो लहान असावा. हो, म्हणून आईवडिलांनी मुलांना उपदेश करणं योग्य आहे, पण मुलांनी आईवडिलांना उपदेश करणं अयोग्य आहे. मोठ्याने छोट्याला उपदेश करावा हे योग्य आहे, पण छोट्याने मोठ्याला उपदेश करणं उचित नाही आहे. म्हणून इथे अधिकारी पुरुष आहे ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, आणि ते उपदेश करतायत ते छत्रपती शिवाजीराजांना करतायत. कारण या अभंगातल्या चारही चरणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला जर बरं वाटावा वाटत असेल, तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. खऱ्या अर्थानं आजच्या ह्या अभंगामध्ये सरळ अर्थ जर आपण पाहिला तर तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजीराजांकडनं काय अपेक्षा आहे. आम्हाला जर बरं वाटावं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही काय करावा, आपल्या मुखामधून विठ्ठल विठ्ठल असा भगवंताचा जप करावा, त्या नामस्मरण तुम्ही करावा, त्याने आम्हाला बरं वाटणार आहे. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, त्या पांडुरंगाचं भजन तुम्ही करा आणि त्याने आम्हाला काय होणार आहे, तर आम्हाला सुख वाटणार आहे, आम्हाला समाधान वाटणार आहे. मग दुसऱ्या चरणामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, तुमचे ये रवित धन ते मज मृत्यू के समान. तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन, ते मज मृत्यू के समान, ते मज मृत्यू के समान. तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन. तुमचे ये रवित धन ते मज मृत्यू के समान. तुम्ही आम्हाला जे दिलेलं धन आहेत ना, ते धनाची आम्हाला काही गरज, ते मृत्यू के समान आहे, ते माती समान आहे, त्याची अजिबात आम्हाला गरज नाही. मग तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजीराजे विचारतात की तुम्हाला आमच्याकडून अपेक्षा काय आहे तेवढी सांगा. आणि मग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन, तुमचे ये रवित धन. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. छत्रपती शिवाजीराजांना आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, राजे तुम्हाला आम्ही एक उपदेश करतो, तो म्हणजे कुठला, आम्हाला बरं वाटत असेल, असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा,
काय काम करा तर गळ्यामध्ये भगवंताच्या तुळशीची माळ घाला. सुंदर अशी भगवंताच्या तुळशीची माळ गळ्यामध्ये तुम्ही घाला आणि मग त्याच्यामुळे आम्हाला काय वाटेल. आणि एकादशीचं व्रत तुम्ही करा. एकादशी तुम्ही करा आणि तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, त्यामुळे अजून आम्हाला समाधान वाटेल. असा 3ऱ्या चरणाचा अर्थ आहे. आणि 4थ्या चरणामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात. म्हणवा हरीचे दास, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. म्हणवा हरीचे दास, म्हणवा हरीचे दास, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आस, तुका म्हणे मजही आस. वीत तुमचे धन येर, वीत तुमचे धन येर, वीत तुमचे धन. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. माझी एवढीच इच्छा आहे काय की तुम्ही हरीचे दास म्हणून घ्या. एकदा हरीचे दास झालात ना की मग मला तुम्हाला वेगळा उपदेश करण्याची काही गरज नाही. असा 4ही चरणाचा अर्थ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजीराजांना याच ठिकाणी करतायत. उपदेश मगाशीच मी बोलून गेलो की ज्याला उपदेश करतात त्याचा अधिकार आहे, ते राजे आहेत. आणि जे उपदेश करतायत ना ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. ज्याला उपदेश करायचा आहे ते महाराष्ट्राचे राजे आहेत. राजानं एक लक्षात ठेवा. मग उपदेश करताही योग्यतेचा आहे आणि ज्याला उपदेश करतायत तो सुद्धा योग्यतेचा राजानं. म्हणून आज खऱ्या अर्थानं इथे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनाचा जर आपण इतिहास जर पाहिला तर राजे महाराष्ट्रातला असा एकच राजा होऊन गेला की त्यांनी भजन आणि कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी यावं आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी आणि बसावं राजानं. एक लक्षात ठेवा. ते बसत असायचे. काही झालं तरी चालेल, कुठलं संकट आले तरी चालेल, पण राजे कीर्तनामधून हलत नव्हते राजानं, की इकडचे तिकडं जात नव्हते. कारण का तर त्यांना असणाऱ्या त्या भजनाची गोडी लागलेली होती, त्यांना वेड लागलेलं होतं. कधी कधी छत्रपती शिवाजीराजे तुकाराम महाराजांना म्हणायचे राजे राजे. आणि ज्यावेळी राजे म्हणत असायचे ना महाराज, हात जोडून म्हणायचे महाराज आम्हाला असं वाटतं की तुम्ही 14 टाळकऱ्यांपैकी आम्ही 15वा टाळकरी म्हणून मला जर तुम्ही स्वीकारलं तर बरं होईल. आणि मग छत्रपती शिवाजीराजांना तुकाराम महाराज सांगायचे राज, तुम्ही जर टाळ घेऊन भजन करत बसला तर ह्या जनतेचं रक्षण कोण करणार. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन तुम्ही करा, धर्माचं रक्षण तुम्ही करा, धर्म जिवंत ठेवा. आम्ही काय करतो, आम्ही भजनाच्या माध्यमातून लोकांची डोकी जागेवर आणतो. म्हणजे आम्ही भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना योग्य त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो. पण राजे या समाजामध्ये अशी काही मंडळी आहेत ना, त्यांना कळतं पण वळत समजतं त्यांना. पण काही कुतर्की मंडळी अशी आहेत ना की तिथे भजन आणि कीर्तनामध्ये बाधा आणतात. नवे नवे चांगलं काम जिथे चालू आहे ना त्या कामामध्ये ते व्यत्यय आणल्याशिवाय राहत नाही. धर्म कार्य बंद पाडलं जातात. आणि अशा वेळी राजे तुमचं काम आहे अशा मंडळींचं काय करायचं, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. हातामध्ये प्रभू रामचंद्राचा जसा बाण आहे ना, आणि त्या पद्धतीचं तुमचं कार्य झालं पाहिजे राजानं. मग
नाही बिडभार, तुका म्हणे साना थोर. तो मोठा आहे का लहान आहे याचा अजिबात विचार करायचा नाही. एकदा त्यांनी चूक केली ना, त्या चुकीला माफी द्यायची नाही. म्हणून राजे, तुमचं काम तुम्ही करा, आमचं धर्माचं पालन आम्ही करतो आणि जनतेच्या असणाऱ्या योग्य मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं येणं या मृत्यूलोकामध्ये कशासाठी आहे राजांनो? तुम्ही आम्ही जडजीव चुकलेल्या वाटेने चाललेलो आहोत. हो, आपण चुकलेले वाट सर्व आहात. म्हणून संत हे येत असतात. देवाला वाजवत गाजवत आणावं लागतं आणि जीवाला हे यावंच लागतं. ते चुकत नाही राजांनो. कारण मागील जन्मी केलेलं कर्म हे आम्हाला चुकवता येत नाही. ते भोगण्यासाठी, ते फेडण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये परत आपल्याला यावं लागतं. म्हणून कर्म चुकत नाही. पण संत ज्या वाटेने येतात ना राजांनो, खऱ्या अर्थानं आम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत या मृत्यूलोकामध्ये येत असतात आणि आम्हा जडजीवांना उपदेश करतायत. चुकलेल्या वाट सरूला योग्य वाटेवरती वाट दाखवणारे ते संत आहेत राजांनो. एक लक्षात ठेवा, संत दिसायला आपल्यासारखेच आहेत. हो, संत दिसायला आपल्यासारखं आहे, पहिरावा आपल्यासारखा आहे, पण संतांमधील माणसांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे? उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुम्ही कोकिळा पहा आणि कावळा पहा. हे दोन्ही पक्षी दिसायला एक सारखेच आहे, पण दोघांमधला फरक आम्हाला जाणवेल. कोकिळेचं गाणं फार सुंदर आहे, कोकिळेचं गाणं फार सुंदर आहे, पण कावळा ओरडताना जर आपण पाहिलं तर त्याच्या आपल्या कानाला ते चांगलंसं वाटत. मग कोकिळा आणि कावळा दिसायला जरी सारखीच असेल ना, पण दोघांमधला फरक आपल्याला इथे पाहायला मिळाला. अजून एखादं उदाहरण तुम्हाला देता येईल. मंदिरामधील दगड आणि सर्वसामान्य दिसणारा दगड, एकाच खाणीमधले ते दोन दगड आहे. दोन्ही दगड एकाच खाणीमधले, पण ज्यावेळी त्यांना दोघांना वेगळं केलं, एकाची मूर्ती तयार झाली आणि एक दगड आहे तिथेच आपल्याला पाहायला मिळतो. अरे, जिने हजारो दगडाचे घाव त्या मूर्तीने सहन केले ना, म्हणून तिने त्याला देव पण केलं. म्हणून दगडाला आपण पाषाण म्हणू, देवाला आपण पाषाण म्हणू. दगडाची मूर्ती आहे ना, ती सुंदर आणि साजेरी मूर्ती आहे राजांनो, पण तिने हजारो हातोड्याचे घाव आपल्यावरती सहन केलेत, म्हणून तिला देव पण प्राप्त झालं. म्हणून सर्वसामान्य दगड आणि देवळात असलेल्या मूर्तीतला दगड या दोघांमध्ये फरक आहे. अजून एखादं उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्याला राजहंस आणि बगळा, राजहंस आणि बगळा हे दोन्ही पक्षी दिसायला जवळजवळ एकसारखेच आहे, पण बगळा आणि राजहंस या दोघांमधला फरक जर पाहायचं झालं तर आपल्याला एक पाहता येईल. काय? दूध आणि पाणी जर एकत्र करून जर आपण त्या बगळ्यापुढे जर ठेवलं तर बगळा पाण्यासकट दूध श्रवण करेल, आणि तेच दूध आणि पाणी जर आपण राजहंसापुढे ठेवलं तर राजहंस काय करेल? त्याच्यातलं दूध वेगळं करेल, पाणी वेगळं करेल आणि फक्त दुधाचाच प्राशन करेल आणि पाणी बाजूला टाकून देईल. म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज हे संत होते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही राजांनो. म्हणून संत आणि माणसामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संत कसे आहेत? पक्षी का अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. पक्षाप्रमाणे संतांचं येणं आहे आणि पक्षाप्रमाणे दाणे संपले की पक्षी थांबत नाही, तसं कार्य संपलं की संत हे थांबत नाही. पण माणसं, हे माझं, ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, बायको माझी, नातेवाईक माझे, सगळं माझं माझं करत बसतात आणि मग शेवटच्या वेळी दुःख होतं. म्हणून चोखोबारायांनी एक त्याच ठिकाणी सुंदर असं प्रमाण दिलेले, चोखा म्हणे फजित कोर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर. हो, चोखोबाराय म्हणतात माझं माझं आणि काबड ओझ, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर. घर आपलं आहे का? अजिबात नाही. बंगला नाही, गाडी नाही, हे सगळं म्हणण्यापुरतं आपलं आहे, पण जाताना आपल्या बरोबर काही येत
जाताना याच्यातलं काहीच येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ करा. तो परमार्थ तुमच्या कामाचा आहे. तो परमार्थ शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही. परमार्थ हे माधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे महाधन असं आहे ना की ते मेल्यानंतर सुद्धा आपल्याबरोबर येतं राजांनो. अरे चितेवर जरी तुला जाळण्यासाठी नेला असेल ना, त्यावेळी सुद्धा ते परमार्थ धन तुझ्याबरोबर येतं. त्या परमार्थ धनामध्ये आणि कोणीच वाटेकरी होत नाही राजांनो. म्हणून परमार्थ आपण गरजेचं आहे, परमार्थ केला पाहिजे. पण तो परमार्थ कधी करावा? तो तारुण्य अवस्थेमध्ये करावा. तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात. तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ केला की तो परमार्थ तुमच्या उपयोगाला येतो. पण जर तुम्ही 50-60च्या पुढे गेला, 70च्या वयामध्ये आला की नाकमुख गळू लागे, लाळ आणि शेंबूड, दात हालायला लागले, कान बधीर झाले आणि तोंडाने बोलता येत नाही, अशा वेळी तुम्ही परमार्थाला जर लागला ना तर तुम्ही देवाच्या देवळामध्ये जाल. त्या भगवंताकडे म्हणायला लागात, ए देवा, आता मला घरातली कुणी विचारत नाही, माझी मुलं सुद्धा मला विचारत नाही, सगळी माझी थुतू करतात. देवा आता तू मला तुझ्याजवळ घे. मग देव म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, माझं भजन कर आता तरी. आता मात्र मुखामध्ये दात नाहीये, बोलता येत नाही, कारण कान बधीर झालेत. आणि मग देवाचं भजन करायला जातो, तो भजन त्याला येत नाही. तो काय म्हणतो? लांब 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 लांब. हो, लांब लांब म्हणजे राम राम म्हणायचंय, पण त्याला राम सुद्धा शब्द आठवत नाही, तो लांब लांब म्हणू लागतो. मग अशा वेळेचं भजन काही कामाचं नाही. म्हणून तुकाराम महाराज खऱ्या अर्थानं या जगाला उपदेश करतात. आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आजच्या अभंगामध्ये छत्रपती शिवाजी राजांना उपदेश करतात. छत्रपती शिवाजी राजांनी काय पाहिलं तर माझ्या गुरुवर्यांची परिस्थिती जर पाहिली तर जरा त्यांना नाजूक दिसली. आणि स्वतःच्या मनाने त्यांनी ठरवलं की माझ्या राजाला मला माझ्या गुरूंना काहीतरी मला मदत करता यावी, म्हणून आपल्याकडं असणारं काही धन त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. पण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना राजांनी पाहिजे तसं ओळखलं नाही राजांना. कारण त्यांना जे हवं होतं, ते त्यांच्याकडून अपेक्षित होतं, ते त्यांना मिळत नव्हतं. म्हणून तुकाराम महाराजांना पुन्हा पुन्हा राजांना विनंती करावी लागली. आणि एका ठिकाणी तुकाराम महाराज भजन करून उपदेश करून सांगतायत राजांना, काय भजन करायचंय तुम्ही? आणि मग तुकाराम महाराज म्हणू लागले राजांना, म्हणा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हे पांडुरंग
भक्त तुकाराम महाराज छत्रपती शिवाजीराजांना सांगतात, राज माझ्या पांडुरंगाचं भजन तुम्ही करा. अरे त्या पांडुरंगाचं भजन केल्यानंतर तुम्ही तर उद्धारून झालाच, त्यात काही नवल नाही, पण अनंत असणाऱ्या तुमचा कुळाचा उद्धार होणार राजन. म्हणून तुम्ही माझ्या भक्तीमध्ये मी सांगेल ती भक्ती तुम्ही केली पाहिजे. आणि असा महाराष्ट्राचा तो राजा आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून असा राजा पुन्हा होणे नाही, असा राजा पुन्हा होणे नाही राजांनो. म्हणून त्या राजाचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं जातं. तुकाराम महाराजांच्या सारखे गुरु त्यांना लाभले आणि त्यांचा आशीर्वाद ज्यांना मिळाला ना, त्या राजाचं नाव अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या राजाचं नाव घेतलं जातं राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणूनच जिजाऊंना खऱ्या अर्थानं काही व्याख्यात्याने आणि स्मरून म्हटलेलं आहे राजांनो, हा राजा माझा खऱ्या अर्थानं जन्माला आला तो निस्ता माझ्या महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राजांनो. आई तुम्ही नसता तर, आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर राजांनो काय घडलं असतं ही वेगळी सांगण्याची गरज नाही. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले अंगणी तुळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले अंगणी तुळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले देवळा व कळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते राहिले व देवळा व कळस. आई जिजाऊ तुम्ही नसता तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी महाराज. तर काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवा नहीं होता तर सबके. हे पुढं बोलण्यासारखी गरज नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. माझा महाराजा होता खऱ्या अर्थानं संपूर्ण माझ्या महाराष्ट्राचं वैभव होतं. आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या राजाच्या नावाने आजही गणिमे कायवाने माझ्या राजाने लढावं राजांनो, एक लक्षात ठेवा. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, आठवावे रूप, आठवावे रूप. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा